नमस्कार पब्लिक, नवीन एका व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे आपली विहीर आहे. जस्ट आत्ताच मोटर चालू केली आणि हे ओढ्याचं पाणी आलं कॅनेलला. ती मोटर चालू केली, पाऊस अजून पडलेला नाही त्यामुळे मोटर चालू केली. आपण भरणं केलं आहे तिकडं. आपलं थोडी काय म्हणतो आपण त्याला, भरणं करायचं आपल्याला. मका पेरली. हे ओढा आहे, ओढ्यातनं पाणी जातं इकडं, पण आत्ता बंद झालं. कॅनेलचं पाणी संपून गेले तर आपण हे पाण्याची बॉटल घेऊन चाललो आहे रानात. कशाला? तर मका भिजवायला दाबात. चला, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बरंचसं काय बघायला भेटणार आहे. तर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून घ्या, ठीक आहे. हे बघा, इकडं नांगरून टाकलं रान, ठीक आहे. पलीकडं नांगरून टाकलं रान, पलीकडं सगळं नांगरून टाकलं रान. म्हणजे जेवढी काही ही रानं आहेत ही सगळे रानं नांगरून टाकले आहेत. बघा, लांब लांबपर्यंत ना सगळे नांगरून टाकलेले आहेत. पाऊस फक्त एकच झाला आहे. आज 5 जून आहे. 7 जूनच्या आसपास पाऊस होतो, पण पाऊस ह्या वर्षी एकच झाला आहे. आणि तो पण एवढा नाही झाला की पेरण्या होतील म्हणून. गेल्या वर्षी ह्या टायमाला पेरण्या चांगल्या झाल्या बघा. पेरण्या चांगल्या झाल्या, गवत चांगलं मोठालं उगवून आलं. आमचं काय आमचं पेरल्याला उगवून पण आलं. असा विषय झाला गेल्या वर्षी. पण ह्या वर्षी काहीच नाही. अजून सगळे रानं बघा, लांब लांबपर्यंत मुकीच रान येतं. काय अजून कुठं पेरण्या झालेल्या नाही, काय नाही. अवघड परिस्थिती सध्याची काळ. ह्या वर्षी म्हणतात की चांगला, म्हणजे कमी पाऊस आहे, जास्त पाऊस नाही, तर अवघड होण्याच्या मार्गावर आहे. आपण पण पेरले, पण आता काय झालं आहे, मका पेरली फक्त थोडीच, जास्त काय पेरलेलं नाही. ती पण कशासाठी तर कॅनेलला पाणी आलं ना, त्यामुळं पेरले. जारशिक म्हणलं तेवढंच झालं, तर आलं लवकर. इथं भुईमुग आहे थोडाफार. शेंगा आल्यात का बघू गाड्या. शेंगा आल्या असल्या तर एक दोन खायला. आल्यात नाही आल्यात थोडाफार. ही एक छोटंसं रान पेरलंय आपण, आणि ह्याच्या खालचं एक तुकडे बारकं ती एक पेरलंय. त्या तिकडे ती समोरचं पलीकडचं ती एक पेरलंय ही, आणि ही एक पेरलंय, आणि ह्याच्यावरचं एक पेरलंय. आणि आता पाणी ह्या वर्षात चालू आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण लवकरच मोटर चालू केली. पण लाईट गेली मग परत चालू करायला गेलं मोटर. आता हे पहिला सारा झाला, हे दुसऱ्यात चालू आहे. दुसरा बिकडेला गेला आहे. तर इथं ना सावलीला मस्तपैकी शेंगान पाणी ठेवू, आणि पुढच्या साऱ्यावर पाणी लावू दाऱ्यावर, ठीक आहे. आता विषय असा झाला आहे, मी ना हेड माउंट आणलं आहे. 1 मिनटं तुम्हाला सांगतो. मी दारं दिल्यावर सांगतो. इथलं दारं हे. तर मी ह्या तिसऱ्या साऱ्या आता पाणी दिलं आहे. पहिला दुसरा झाला आहे, तिसऱ्या पाणी लावलं आहे. हे या जवळपास 11 सारं इथं, खालचं 11 खालचं 11 असं 33 सारं आहे. तर मी काय सांगत होतो की मी हेड माउंट आणलं आहे. म्हणजे जे आता असं दिसते, आता मला हा मोबाईल हातात धरावा लागतो आहे. हातात धरून माझा एकच हात मोकळा राहतो आहे. आता मी जसं दारं दिलं, तर दारं देताना मला मोबाईल खिशात ठेवावा लागतो आहे किंवा कुठंतरी ठेवावा लागतो, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला व्ह्यू दिसतच नाही, ते येतच नाही, ठीक आहे. तर काय हेड माउंट आणलं आहे, ते घरीच राहिले. तर ते काय काम करणार आहे, त्याचे मोबाईल आहे ना, हे बघा इतक्या उंचीवर असा राहील, ठीक आहे. असं राहील, आणि हा माझा हात आणि हा हात, हे दोन्ही हात असं असं, हा हात असा, ठीक आहे. हा असा, आणि हा पण असा हात मोकळा राहील. दोन्ही हात मोकळे राहतील. म्हणजे मी दोन्ही हाताने काम करू शकतो सगळं. आणि काम करताना सगळं काही काम करताना हे असंच ह्या अँगलला मोबाईल राहील, ठीक आहे. म्हणजे मी इकडं बघतोय, जिकडं बघतोय, खाली बघतोय, वर बघतोय, हे सगळं तुम्हाला डायरेक्ट दिसेल. तर असं मी हेडमाउंट आणले, पण ते आता राहिले घरीच. तर ते पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला बसवतो, तुम्हाला दाखवतो ते कसं आहे काय, ठीक आहे. तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या चॅनल त्यासाठी. आणि ह्या लिंबाखाली आता बसलो निवांत. ह्या लिंबोया पण आल्या, तर लिंबाला पिकल्या नाहीत अजून. कसं काय एवढा उशीर झाला, कुठं लागल्यात पिकायला. तर आता एवढीच सावलीत, आणि ती दिसते का तिकडं, तुम्हाला झूम करून दाखवतो. ती जी आहे ना, ती समोर ते सौर ऊर्जाचे प्लेट आहेत. तिथं विहीर आहे तिथं, आणि त्या प्लेट आहेत त्या पण थोड्या वेळाने दाखवतो. त्याचा काय विषय आहे ते खाली जाऊन तुम्हाला सांगतो. तर आता विषय असं केला, इथं ना थोडीशी बसायला जागा केली. हे निखरलं थोडं, उकारलं इथलं बी, साफसफाई करून इथं बसलोय जातो. आणि शेंगा खातोय. शेंगा खायला या मित्रांनो भुईमुगाच्या. इथं वर पाण्याची बाटली बिटली मस्तपैकी लटकेली गार सावलीला. तिसरा सारा पण आपला चांगला तितका गेला आहे. अजून एक 5 मिनटात कडं जाईन. मोठं पाणी चांगलं मारते या, त्याच्यामुळं चाललंय नियोजन ओकेमध्ये. लवकर होईन मला असं वाटतंय, एवढी पाणी हंती मोठं. आणि तुम्हाला ती दाखवायचं राहिले, ती दाखवित एक थोड्या वेळाने दाखवतो. खाली गेल्यावर लिहून लागतात, आता काही खाली जात नाही. आणि आपलं असंच व्हिडिओ येणार होते मस्त 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 व्हावं डेली ब्लॉगिंग. ते सबस्क्राईब नक्की करून घ्या, ठीक आहे. केलं नसलं तर, कारण आपण आता हे भिजवायचं पाऊस पडायचा, पावसाचं व्हिडिओ यायचं सगळं. पावसाचं आल्याच्या नंतर मकाचं तणनाशक औषधं अमकं तमकं लई यायचे काय पण. त्यामुळे ना सबस्क्राईब करून घ्या, आणि सपोर्ट ठेवा, एक सपोर्ट, ठीक आहे. तुमच्या भावाला, ठीक आहे.
चला ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळची. आता मी शेंगा खातो, शेंगा बाई मुगाच्या शेंगा. तिकडून ना ह्याकडंपर्यंत पाणी आलं, पण विश्वास झाला की विहिरीत पाणी जातं या. तर तुम्हाला मला ही नाही, तुम्हाला मला ही दाखवायचं होतं. ही प्लेट तुटून पडलेली तर मग दाखवतो. आणि पाणी बघूया कुठं जातं आहे. इथून इथं जातं आहे खाली. आत्ताच ही म्हणजे ह्या वर्षी हे थोडं नीट केलं आहे. आता इथनं खाली पाणी जातं आहे. इकडं विहिरीत कुठं जातं आहे बघावं लागून, जातं आहे का नाही विहिरीत जातं आहे. बघा ह्याकडं इथं ओलं ओलं झालं आहे. विहिरीत पाणी कसं झालं या, कलर चेंज झाला आहे पाण्याचा. हे बघा दिसतंय का, झूम करून दाखवतो. इथून दिसलं का, तिथून खाली पडतंय डायरेक्ट पाणी ह्याच्यात विहिरीत. व्हायला लय पडायला लागला आता, बता 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 वाजाय बी लागलं. ते पाणी पडते इकडे. बरं ती जाऊ द्या, ती विहिरीत पडू द्या पाणी. तिथून जाणारच आहे एवढं तेवढं. ही आता पाऊस आल्याच्या नंतर ही एवढं बुजून, ही चांगलं असं बुजून घ्यावं लागलं माती टाकून. त्यामुळे पाणी तिकडून निघून कुठनं तरी हे असं जाणार आहे. ही जाऊ द्या, मला ही दाखवायचं होतं तुम्हाला. ठीक आहे, तर काय झालं आहे, ही पडली एक प्लेट. ही प्लेट म्हणजे 5-6 दिवसापूर्वी वारा आलं तर वाऱ्यात ही प्लेट ना निघून तिकडं पडली होती. तिकडं मी आणून इथं ठेवली. ही प्लेट आहे, ही इथली निघली आहे. दिसलं का, इथली प्लेट निघली. वायर आहे ना असे निघल्या, तर उपसून निघल्या, तुटल्या नाही. तर इथलं पण ही उपसून निघले, तुटलं नाही, असं झाले. आणि ह्याचे ना बघा इथं बोल्ट घावला मला एक ह्याचा बोल्ट सापडला. बोल्ट सापडला ह्याचा. आणि इकडं बोल्ट आणि इकडं अजून नट ठेवलेत मी. ते ठेवलं तर नट आधीच सापडली होती मला, म्हणजे मी ज्यावेळेस उचला तो प्लेट तेव्हा नट सापडली होती. बोल्ट पण आहेत. आणि ह्या आहे जी के एनर्जीचं ही. आणि ह्यांनी इन्स्टॉलेशन एवढं बरोबर केलेलं नाही, कारण की ना मी बघितलं होतं, तुम्हाला दाखवतो. ही जी नट आहेत का, ही नट हो का, ही नट, एक मिनटं, ही जी नट आहेत का, ही नट अशी आहे ना एकदम हाताने फिरतात. हे बघा हो, हाताने फिरतात नट. म्हणजे ही एवढं ही हलकं बसवलं ह्यांनी, प्रॉपर आवाज नाही काय. आणि हलतंय पण कसं हलतंय, हाताने एवढं लका हलतंय. हे पूर्ण हातानेच, म्हणजे हलतं का नाही हे मला माहीत नाही. तुमचं हलतं का नाही, कोणी बसवलं असलं सांगा हे हलतं का नाही. पण मला असं एक डाऊट आहे की ही जे नट आहेत ह्यांनी हो का, हे बघा हे नट हवा किती हलतंय. ह्यांनी ना ही नट प्रॉपर बसवलेलीच नाहीत, किती ढिल्ली इथं. म्हणजे हे आवाजलेच नाहीत नट, फक्त खोसून आपलं चिटकून दिलं तर विषय संपला. मी असं एवढं हे केलं आहे. आणि दुसरी गोष्ट इथे एक दाखवायचं होतं, इथं ही जी पिन आहे का, ही क्वार्टर पिन, ही जी क्वार्टर पिन ह्या बियात बसतच नाही, कारण ह्याला वर्ण बेस नाही एवढं प्रॉपर. तर त्यांनी ते बे नीट करायचं ना, पाडायचं ना, बेस नाही पाडवून नुसते इथं गुंतवून दिली. आता ही कधी बी निघन, मी काढून बसवली होती पण बसतच नाही, तर बेस नाही प्रॉपर पाडलं. मग त्यांनी नवीन दुसरं तरी टाकायचं, बसत नाही म्हणलं मग तिथं दिलं टाकून. हे असलं धंदा केलेलं इथं. जाऊ ते आता काही प्लेट बसवायला लागेल. आता काय कोणी बसवितं आहे का काय, कमेंटमध्ये सांगा बरं मित्रांनो. हे कोण बसवितं काय का, त्यांनाच परत कॉन्टॅक्ट करावं लागेल. काय किती चार्जेस घेतात, पैसे अवघड आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काय व्हिडिओ लय मोठा होईना, आणि खे भिजवायचं राहिले, ते लय भिजवायचं राहिले दिवस. आणि बराच आहे आत्ताशी ह्या ढगात दिवस आहे, सूर्य आहे. तर अजून आत्ताशी वाजलेत 1 दुपारची, अजून दिवस खूप मोठा आहे. तर व्हिडिओ हे लय मोठा होईल. तर एवढाच व्हिडिओ बघा. अजून नाही मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब करा. अजून आपले बरेचसे व्हिडिओ येणार आहेत 100%. आणि सबस्क्राईब त्यासाठी करून घ्या आणि सपोर्ट कराय का मराठी माणसाला, मित्राला तुमच्या. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.